हेडिंग पहा काय, सिम्पल पेंडुलम किंवा यालाच म्हटलं की कोनिकल पेंडुलम किंवा यालाच म्हटलं आपण आयडियल पेंडुलम. आता सिम्पल पेंडुलम कशाला म्हणतात पहा. पेंडुलम आपण ऑलरेडी शिकलो कुठे, पहिल्या चॅप्टरमध्ये, बरोबर आहे. पेंडुलम कुठं असते, तुमच्या घरची जी वॉच आहे त्याच्यामध्येच काय अटॅच असते, पेंडुलम कनेक्ट असते, बरोबर आहे. कसं असते पेंडुलम, हे आपल्या घरची घड्याळ, ह्याच्यामध्ये पेंडुलम लागलं असते, याला हा कनेक्ट असते. याला काय म्हणतात सांगा बरं, बॉब, याला म्हणतात बॉब. हा झाला त्याचा स्ट्रिंज, बरोबर आहे. आणि असा तो ऑसिलेट होत राहते, बरोबर आहे. इट इज ऑसिलेट लाईक दॅट. असा इकडे जाणार आणि परत हा इकडे येणार, बरोबर आहे. इन दिस वे द ऑसिलेशन विल बी टेक्स प्लेस, बरोबर आहे. म्हणजे सिम्पल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम किंवा आयडियल पेंडुलम, आणि अशा प्रकारे तो ऑसिलेट होत राहते. इकडे किती डिग्री अँगल असते त्याला, हा थीटा. आता पाहिले काय डेफिनेशन केली आहे आपण. हेवी मास, म्हणजे हा जो आहे हेवी मास इज सस्पेंडेड टू द आता याला आपण आयडियल म्हटलं आहे, म्हणून आयडियल जर म्हटलं आपण याला आयडियल, तर हा स्ट्रिंज कसा असला पाहिजे, एकदम मासलेस असला पाहिजे, म्हणजे एकदम लाईट असला पाहिजे. म्हणजे एकदम लाईट स्ट्रिंजला आपण काय कनेक्ट करत आहे, एकदम हेवी मास कनेक्ट करत आहे. आलं लक्षात. म्हणजे हेवी मास इज सस्पेंडेड टू द मासलेस, त्याच्यानंतर इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंज. ओके. म्हणजे हा जो हेवी मास आहे आपण कशाला कनेक्ट केलेला आहे, मासलेस, त्याच्यानंतर कसा आहे हा लाईट आहे, आणि कसा आहे फ्लेक्झिबल आहे. हेवी मास इज सस्पेंडेड टू द मासलेस, इनएक्सटेन्सिबल अँड फ्लेक्झिबल स्ट्रिंज विथ अ रिजिड सपोर्ट. is called as simple pendulum. किंवा यालाच म्हटलं आपण आयडियल पेंडुलम किंवा यालाच म्हटलं आपण कोनिकल पेंडुलम. म्हणजे हा जो सपोर्ट आहे हा कसा आहे तुमच्याकडे, रिजिड सपोर्ट आहे, बरोबर आहे. या रिजिड सपोर्टला आपण काय कनेक्ट केला, हा स्ट्रिंज. ह्या स्ट्रिंजला काय कनेक्ट आहे, हा बॉब कनेक्ट आहे, बरोबर आहे. हा स्ट्रिंज कसा आहे तुमचा, मासलेस, इनएक्सटेन्सिबल म्हणजे तो लांबत नाही समजा, लक्षात. आणि कसं आहे फ्लेक्झिबल आहे म्हणजे कसंही त्याला आपण मोडू शकतो इकडे तिकडे. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सिम्पल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम किंवा आयडियल पेंडुलम. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं, समजा यम इज अ मास ऑफ द बॉब, किंवा त्यालाच म्हटलं आपण पार्टिकल, बरोबर आहे. हे जिथं आपण कन्सिडर केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, आता हा रिजिड सपोर्टला आपण हा कनेक्ट केला समजा, हा बॉब, आलं लक्षात. आता याचं मास किती घेतला आपण, यम इज द मास ऑफ द बॉब पार्टिकल्स. त्याच्यानंतर तुम्ही कॅपिटल यल घेतली, या स्ट्रिंगची लेंथ इथून समजा दिस इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंज, बरोबर आहे. यल झालं तुमची व्हॉट इज लेंथ ऑफ स्ट्रिंज, बरोबर आहे. ही झाली त्याची लेंथ ऑफ द स्ट्रिंज. त्याच्यानंतर आता हा जो पेंडुलम आहे हा इकडे जाणार, बरोबर आहे. परत मीन पोझिशन वापस येणार, इकडे जाणार. मग त्यांनी हा व्हर्टिकल सपोर्ट किती अँगल कव्हर केला, थीटा अँगल्स. थीटा झाला याचा अँगल समजा. आता या थीटालाच काय म्हटलं आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा झाला तुमचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कारण का तो कसा आता डिस्प्लेस होत आहे, अँग्युलर डिस्प्लेस होत आहे, बरोबर आहे की नाही. स्ट्रेट आहे का आता, नाही. असा अँग्युलर तो डिस्प्लेस होत चालला, कशासोबत, व्हर्टिकल पोझिशनसोबत. असा फिक्स आहे, असा केला तर यांनी इथं किती अँगल बनवला, थीटा. ओके. आता पहा, अशी ती सायकल कंप्लीट होणार. आता हा इकडे गेला असा, इन दिस वे. या बॉबवर किती वेट ॲक्ट होत आहे सांगा बरं, डाऊनवर्डमध्ये, एम जी वेट, बरोबर आहे. याचं जे मास आहे, जेव्हा हा स्ट्रेट आहे
तर खाली ॲक्ट झालं किती mg. ठीक आहे, किती ॲक्ट झालं खाली mg ॲक्ट झालं. आता हा बॉब असा आहे इकडे चालला गेला, बरोबर आहे. मग आता इकडे गेल्यानंतर मला सांगा ह्या बॉबसुद्धा कसा खाली पडेल. मग इकडे गेल्यानंतर सुद्धा वेट कसं ॲक्ट होणार आहे, कसं ॲक्ट होणार आहे ते वेट असंच ॲक्ट होणार आहे mg. आलं लक्षात. इकडे समजा जरी हा गेला तर तरी हे वेट कसं ॲक्ट होणार आहे mg. हा इन्क्लाइनली गेला तरी कसा कुठं खाली पडेल, खालीच पडेल, वर पडेल काय दोन तिकडे नाही. म्हणजे हे जे वेट आहे, वेट जे डाऊनवर्डमध्ये डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणार आहे, वेट इज mg, जे कसं ॲक्ट होणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. आता बघा, आता हा जो स्ट्रिंज आहे असं हे सिम्पल पेंडुलम सायकल बनवता अशी परत इकडे गेला हा वापस, बरोबर आहे. इन दिस वे द पेंडुलम इज ऑसिलेट्स. आता ऑसिलेशन झाल्यानंतर मला सांगा या स्ट्रिंजमध्ये काय डेव्हलप होणार, टेन्शन डेव्हलप होणार. हे टेन्शन कुठं राहणार सांगा बरं, वर राहणार, टुवर्ड द विच एंड, फिक्स एंड, बरोबर आहे. सो टेन्शन इज डेव्हलप इन दिस वे, अशा प्रकारे टेन्शन राहणार आहे. पण ते कसं राहणार, टुवर्ड्स द रिजिड सपोर्ट्स. हा झाला mg. आता हा जो mg आहे, दिस mg इज रिझॉल्व्ड इन टू द टू कंपोनंट्स. कारण हे टेन्शन जे डेव्हलप झालं या स्ट्रिंजमध्ये ते आपल्याला बॅलन्स करावं लागेल, बरोबर आहे. इथं लिहिलं मी, टी इज अ टेन्शन इन अ स्ट्रिंज, बरोबर आहे, टेन्शन आहे. आता हे टेन्शन आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स करण्यासाठी हा जो mg आहे हा काय झाला, रिझॉल्व झाला. किती कंपोनंट्समध्ये, दोन कंपोनंट्समध्ये. मग आता एक झाला असा, पहा आता हा mg, दिस इज द रिझॉल्युशन ऑफ द mg, दिस वन. आणि नंतर झाला तो कसा, यालाच परपेंडिक्युलर बरोबर दिस वे, म्हणजे ह्या लाईनसोबतच, म्हणजे इट इज रिझॉल्व इन दिस वे. आता हा रिझॉल्युशन खाली आला हा, तर हा सुद्धा कसा राहणार आहे, असा राहणार आहे. आता हा अँगल थिटा आहे, तर हा अँगलसुद्धा किती राहणार सांगा बरं, थिटाच राहणार आहे, बरोबर आहे. दिस अँगल इज ऑल्सो थिटा. मग आता मला सांगा हे जे टेन्शन आहे हे इकडे कितीनं बॅलन्स होणार सांगा बरं, किती असेल हा कंपोनंट, हा किती बनेल, हा खालचा mg झाला, हा किती बनेल, हा कंपोनंट किती बनणार, आणि हा इकडला किती बनेल, बरोबर सांगा. हा असा झाला, हा असा, हा mg रिझॉल्व झाला दोन कंपोनंटमध्ये, हा वाल्या आणि हा, तर हा किती राहणार सांगा आता. कसा आहे ना, किती येणार हा mg कॉस थिटा. कसा आला, हाऊ कॅल्क्युलेट mg कॉस थिटा, पण कसा आला तो इथं, हा mg कॉस थिटा कसा आला तो, इथून तुम्ही याच्यावरती काय टाकला, तर हा हे जशी लाईन झाली तसंच आपण याच्यावरती काय टाकलं, परपेंडिक्युलर टाकला. समजा वी ड्रॉ द परपेंडिक्युलर हिअर, बरोबर आहे. आता याच्यासोबत बॅलन्स करायला लागेल, याला लाईन काढू द्या मला ही, बरोबर आहे. याच्यावरती आपण काय टाकला, असा हा परपेंडिक्युलर टाकला, म्हणजे हा अँगल किती झाला मग 90 डिग्री, बरोबर आहे. 90 डिग्रीचा अँगल झाला. तशाच प्रकारे हे समजा इकडे सुद्धा होणार या गोष्टी समजा अशा. आता हा 90 डिग्री अँगल झाला, तुमच्यापाशी ट्रायंगल बनला समजा हा PQR. आता याच्यासाठी तुम्ही डेफिनेशन लेसान इन ट्रायंगल PQR, काय डेफिनेशन सांगा बरं मला. याच्यासाठी तुम्ही लिहिली कॉस थिटा बरोबर काय येणार, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, ॲडजसंट साईड्स अपॉन हायपोटेनियस साईड्स, बरोबर आहे. मग कॉस थिटा ॲडजसंट साईड कुठली झाली तुमची, ही PQ झाली समजा, आणि हायपोटेनियस कुठली झाली तुमची, ही PR. 90 डिग्रीच्या समोरची ही लाईन काय असते, हायपोटेनियस, ही झाली हायपोटेनियस. म्हणजे PQ बरोबर काय झालं तुमच्या भाषी, कॉस थिटा P इंटू R, PR. आता PQ म्हणजे काय, हे इकडलं टेन्शन आहे, म्हणजे किती बॅलन्स होऊन झालं मग सांगा आता. मग कॉस थिटा PRची व्हॅल्यू किती आहे तुमच्यापाशी, mg व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. म्हणजे हे टेन्शन बॅलन्स झालं तुमचं, आलं
कॉस थिटा एम जीने. आलं लक्षात. म्हणजे थिस टेन्शन इज बॅलेन्स बाय कॉस थिटा एम जी. मग आता हे सांगा बरं, हे जे इकडला कंपोनंट आहे याची किती व्हॅल्यू राहील मग? साईन थिटा. साईन थिटाची डेफिनेशन काय येणार मग आता? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता जेवढी हे आहे तेवढीच हे राहणार. म्हणजे इकडलं जे कंपोनंट झालं ह्या साईडचं, समजा त्याला आता आपण पी क्यू, ठीक आहे, पी क्यू याला आपण यस म्हटलं. समजा हा इकडला जो आता चालला पी एस, त्याच्यासाठी तुम्ही लावला अँगल समजा आता हा असा, हा सुद्धा किती झाला आता? हा तर हा इतक्या समजा असा. लक्षात. याच्यासोबत अपोजिट अँगल्स हा तीन थिटा असा. याच्यासाठी येणार मग साईन थिटा म्हणजे काय येणार? अपोजिट साईड पी एस अपॉन हायपोटेनियस ही वाली समजा. लक्षात. बरोबरपैकी हायपोटेनियस साईड झाली तुमची पी आर, म्हणजे पी एस बरोबर साईन थिटा पी आर. म्हणजे पी एस बरोबर झाली मग साईन थिटा पी आर किती आहे तुमच्यापाशी? एम जी. बरोबर आहे. म्हणजे ही झाली. असे दोन कंपोनंट्स इथे रिझॉल्व झाले, पी क्यू वाला आणि पी एस वाला. आलं लक्षात. दिस आर द टू कंपोनंट्स विल बी डेव्हलप हिअर. पी क्यू जो कुठं येत आहे ह्या टेन्शनला बॅलन्स केलं त्यांनी, आणि हा पी एस जो कुठं जात आहे हा मीन पोझिशनकडे जात आहे. आलं लक्षात. आता बघा इकडे, आता हे दोन कंपोनंट तुम्ही बॅलन्स केले. टेन्शनला बॅलन्स केलं त्यांनी कुणाशाला? टेन्शन ऑफ अ स्ट्रिंज. टेन्शन ऑफ अ स्ट्रिंज is balanced by which components? mg cos theta. बरोबर आहे. आणि हा जो आहे आता कुठला? mg sin theta हा कुठं जात आहे सांगा बरं? मीन पोझिशनकडे. बरोबर आहे. नंतर mg sin theta इज मूव टुवर्ड्स मीन पोजिशन्स. कुठे जात आहे तो? टुवर्ड्स द मीन पोजिशन्स. एम जी साईन थिटा. आणि हा एम जी कॉस थिटा याला यानं टेन्शनला बॅलन्स केलं. बरोबर आहे. मग आता झालं. आता गणित आता काही नाही, सिम्पल त्याच्यात आता ॲडजस्टमेंट आहे. आता इकडं पहा सगळेजण. आता हा कंपोनंट जो आहे हा झाला एम जी कॉस थिटा, हा झाला तुमचा एम जी साईन थिटा. बरोबर आहे. आता एम जी साईन थिटा इज मूव टुवर्ड्स द मीन पोझिशन्स. आता ऑसिलेशनमध्ये हा जो इकडे जातो याला कुठला फोर्स म्हणतो आपण? हा इकडे जाते त्याला काय म्हणतो आपण? रिस्टोरिंग फोर्स. ऑसिलेशनमध्ये शिकलो ना आपण. इकडे याला आणायचा प्रयत्न कोण करते? फोर्स आणायचा प्रयत्न करते. इकडे जाण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? डिस्प्लेसमेंट. आता आपल्यापाशी डिस्प्लेसमेंट कोणता आहे इथं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. कारण का अशा टाईपचं आहे. आता सरळ आहे काय? आता अँग्युलरमध्ये आहे. बरोबर आहे. म्हणजे एम जी साईन थिटा जो आहे हा काय झाला तुमचा? रिस्टोरिंग फोर्स, जो कशामध्ये डेव्हलप झालेला आहे? या स्ट्रिंजमध्ये. आणि तो कुठं आणायचा प्रयत्न करेल? याला मीन पोझिशनकडे. म्हणजे एम जी साईन थिटा मूव टुवर्ड्स द मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज व्हॉट इज? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स इन अ स्ट्रिंज. या स्ट्रिंजमध्ये डेव्हलप झालेला तो फोर्स आहे. माझा काय फॉर्म्युला असते मग सांगा बरं? मग एफ इज इक्वल टू काय फॉर्म्युला येईल मग सांगा ना? हा जो फोर्स झाला किती झाला? हा एम जी साईन थिटा. बरोबर आहे. आणि नेहमी हा काय राहील? इकडे पोझिशनमध्ये तर काय येणार? हा मायनस. हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे वी गेट दिस इक्वेशन एफ इज इक्वल टू मायनस एम जी साईन थिटा. आता आपण इथं अज्युम केलं की हे जे आता अँग्युलर इथं डिस्प्लेसमेंट होत आहे इन दिस वे, अशा प्रकारे होत आहे. बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण इमॅजिन केलं की हा जो अँगल आहे हा खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू द लेंथ ऑफ द स्ट्रिंज. म्हणजे 20 टाइम्स हा लेस आहे. किती टाईम? 20. म्हणजे लेंथ कशी आहे स्ट्रिंजची? एकदम मोठी आहे. एकदम स्ट्रिंजची लेंथ खूप मोठी आहे. आणि हा अँगल किती लहान आहे? 20 टाइम्स लेस. आलं लक्षात. म्हणजे हा जर स्ट्रिंज जर 200 असेल तर हा किती होईल मग? समजा 20 असेल, स्ट्रिंजची लेंथ 20 मीटर असेल तर हा किती झाला मग? अँगल एकच झाला. म्हणजे 20 टाइम्स लेस आहे काय? अँगल ॲज कम्पेअर टू द स्ट्रिंज. बरोबर आहे. म्हणून त्याच्यामुळे आपण इमॅजिन केलं, वी कन्सिडर हिअर
थीटा इज व्हेरी लेस ॲज कम्पेअर टू स्ट्रिंज लेंथ. खूप कमी आहे तो, म्हणजे थीटा आपण दाखवला एकदम खूपच कमी असते तो, निग्लिजिबल समजू त्याला आपण, इक्वल टू समजा 10 डिग्रीपेक्षाही तो कमी झाला तिथं. आलं लक्षात? त्याला नियर आपण झिरोच करू. मग आता हा फॉर्म्युला काय बनवू तुमचा, मग एम इज इक्वल टू मायनस एम जी, तिथं फक्त आपण थिटाच लिहिला, साईन थिटा लिहिला का तिथं आपण साईन थिटा तिथं आपण कन्सिडर्स नाही केला, वी कॅन राईट डाऊन ओनली द थिटा देअर्स. मग आता हे इक्वेशन बनवलं आपण, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1. मग आता तुम्ही मला सांगा, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन पाहिली होती. काय डेफिनेशन होती सांगा? अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होते? लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस, दॅट इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे शिकलो होतं आपण पहिल्या चॅप्टरमध्ये. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट थिटा म्हणजे काय झालं? लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याकडे काय होईल सांगा बरं? मग थिटा इज इक्वल टू किती लेंथ ऑफ आर्क आहे वाली, ही इतकी लेंथ ऑफ आर्क, आणि ही काय झाली स्ट्रिंज लेंथ म्हणजे त्याची रेडियस. लेंथ ऑफ आर्क किती असेल सांगा बरं? किती असेल लेंथ ऑफ आर्क? लेंथ ऑफ आर्क सांगा आता. हे जे लेंथ ऑफ आर्क आहे ना, हे किती असेल? हे किती असेल? हे लेंथ ऑफ आर्क किती असेल? हे जे असं जात आहे हे काय आहे तुमचं? डिस्प्लेसमेंट आहे ना. म्हणजे हा लेंथ ऑफ आर्क किती असेल तुमच्यापाशी? एक्स असेल, बरोबर आहे. हे त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे. कशाचं? ह्या बॉबचं, इथून इकडे जाणारं. त्याला इकडे आणत कोण आहे त्याला? हा ना, इकडे त्याला कोण आणत आहे? हा एम जी साईन थिटा त्याला इकडे आणत आहे. जो रिस्टोरिंग फोर्स याच्यामध्ये डेव्हलप झाला, व्हेलॉसिटी आलीच, मग त्याला इकडे पुश करायचं काम कोण करते? हा एम जी साईन थिटा, जो काय तुमचा रिस्टोरिंग फोर्स याच्यात डेव्हलप झालेला आहे. आता हा इकडे जात आहे असा, म्हणजे किती डिस्टन्स घेऊन जात आहे तो? एक्स डिस्टन्स, बरोबर आहे का नाही? म्हणजे एक्स काय झाली तुमची? लेंथ ऑफ आर्क. म्हणजे काय फॉर्म्युला आहे तुमचा मग? एक्स अपॉन यल. थिटा बरोबर काय झालं? एक्स अपॉन यल. समजलं सगळ्यांना? म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट मी लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. रेडियस किती आहे तुमची? या स्ट्रिंगची लेंथ म्हणजे काय झाली आहे? रेडियस झाली आहे. मग बा आता मग थिटा बरोबर झालं तुमच्यापाशी एक्स अपॉन यल. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. लक्षात आलं सगळ्यांच्या? हे फॉर्म्युला आपण सगळे पाहिले आहे. मग आता याला तुम्ही मॉडिफाय करा. आता काय फॉर्म्युला मॉडिफाय होऊन सांगा बरं? हाऊ कॅन यू मॉडिफाय तो फॉर्म्युला आहे सांगा आता. कसा मॉडिफाय ना आता फॉर्म्युला? 2 फॉर्म्युले काढले ना आपण, 1 आणि 2चे. तर कसं मॉडिफाय? आता इक्वेशन 2 कुठं पुट करू आपण? इक्वेशन नंबर 1 मध्ये. आता पुट केलं आपण इक्वेशन 1. हे कशामध्ये? इक्वेशन नंबर 2 मध्ये. काय फॉर्म्युला बनला इथं मग सांगा? एफ इज इक्वल टू मायनस एम जी, थिटा रिप्लेस बाय व्हॉट इज? एक्स अपॉन यल. म्हणजे एफ बरोबर काय झाला? मायनस एम जी एक्स अपॉन यल. आता मायनस लिहिला तरी चालते, नाही लिहिला तरी चालते. मायनस कधी येणार? जेव्हा तिथं आपण डायरेक्शन कन्सिडर करू. डायरेक्शन नाही घेतलं समजा आपण, तर जनरली आपल्यापाशी काय फॉर्म्युला आहे मग? एम जी अपॉन एक्स सेल्स. ह्या झाला समजा विदाऊट डायरेक्शन्स. डायरेक्शन तर आहेच त्याच्यामध्ये, पण आपण इमॅजिन नाही केलं समजा. ओनली कन्सिडर द मॅग्निट्यूड विल बी देअर्स, बरोबर आहे. फक्त तिथं आपण मॅग्निट्यूड घेतली, हा डायरेक्शन नाही घेतला. त्याला नंतर बघू आपण. सो एफ इज इक्वल टू एम जी अपॉन एक्स अपॉन यल. आता परत सांगा इथं फॉर्म्युला अजून कसा मॉडिफाय होणार? इथपण समजलं तुम्हाला? आता मला सांगा ॲस्क्लरेशनचा काय फॉर्म्युला काढला होता आपण सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲस्क्लरेशन्स? ॲस्क्लरेशनचा फॉर्म्युला काय होता सांगा? ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स, बरोबर आहे. ॲस्क्लरेशनचा फॉर्म्युला काढला होता आपण, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. नेहमी याला ॲस्क्लरेशन कुठं आणायचा प्रयत्न करते? मीन पोझिशनकडे, बरोबर आहे. म्हणजे ॲस्क्लरेशनचं कन्व्हर्शन कशामध्ये होते? व्हेलॉसिटीमध्ये. मीन पोझिशनवर आल्यानंतर व्हेलॉसिटी त्याची काय परत वाढते, ते इकडे जाते. इकडे गेल्यानंतर त्याला परत इकडे कोण आणते? ॲस्क्लरेशन. पोटेन्शियल एनर्जी त्याला इकडे आणायचा प्रयत्न करते, कुठं? मीन पोझिशनकडे, बरोबर आहे.
मीन पोझिशनला एकदम व्हेलॉसिटी जास्त, इथून व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते, इथं गेल्यानंतर व्हेलॉसिटी 0, इथं काय वाढलं तुमचं ॲस्क्लरेशन वाढलं, परत त्याला ॲस्क्लरेशन इकडे आणते. आलं लक्षात. मग आता इकडे बघा दोन्ही फॉर्म्युले बघा, विदाऊट डायरेक्शन किंवा विथ डायरेक्शन. आता याच्यामध्ये मला सांगा कोणती टर्म कॉन्स्टंट आहे? कॉन्स्टंट कुठली टर्म आहे? यम काय कॉन्स्टंट, जी सुद्धा कॉन्स्टंट, आणखीन यल सुद्धा काय कॉन्स्टंट. लेंथ बदलणार आहे काय? मास बदलणार आहे काय? नाही. जी बदलणार आहे काय? नाही. म्हणजे याच्यामध्ये यम, जी अँड यल हे काय झाले सगळे कॉन्स्टंट झाले. म्हणजे फॉर्म्युला काय लागला तुमच्याकडे मग? हा वरचा जर घेतला आपण तर एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू एक्स. मग एफ काय झाला? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे. केला आहे की नाही केला आहे? दिस इज द स्टेटमेंट ऑफ द SHM. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. पण दोघांची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. येस ऑर नो? यस. मग आता बघा याला असं तुम्ही इथं मॅथेमॅटिक लिहून ठेवलं. आता वी नो द डेफिनेशन ऑफ ॲस्क्लरेशन्स. वी नो ॲस्क्लरेशन डेफिनेशन. काय फॉर्म्युला होता आपल्याकडे? ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता इथं आपण डायरेक्शन कन्सिडर करणार नाही, फक्त मॅग्निट्यूड्स. मॅग्निट्यूड कन्सिडर केलं तर काय फॉर्म्युला आला मग? ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ओमेगा बरोबर काय झालं सांगा बरं? ओमेगा बरोबर काय झालं? स्क्वेअर रूटमध्ये काय गेलं? ॲस्क्लरेशन अपॉन एक्स. बरोबर आहे. म्हणजे ओमेगा म्हणजे झाला तुमचा ॲस्क्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ॲस्क्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. येस ऑर नो? येस. याचा फोटो काढून घ्या पटकन. फोटो काढायचा प्लीज. थोडा लागणार ते आता. सोपीच आहे ते डेरिव्हेशन, काही कठीण नाही आहे. ओके. आता बघा समोर आता पहा इकडलं समजलं सगळं तुम्हाला? ठीक आहे. तर आता पिरियडचा डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे. पिरियडचा फॉर्म्युला काय आपल्याकडे सांगा बरं? पिरियड म्हणजे काय होतो? टी इज इक्वल टू व्हॉट इज 2 अपॉन ओमेगा. हा फॉर्म्युला आहे कशाचा? पिरियडचा. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 3. तर याच्यामध्ये तुम्ही ही ओमेगाची व्हॅल्यू पुट करू शकता. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण ओमेगाची व्हॅल्यू पुट केली. टी बरोबर काय फॉर्म्युला आला? 2 अपॉन ओमेगा. ओमेगा रिप्लेस झाला कशाने सांगा? a/x नी. बरोबर आहे. म्हणजे टी बरोबर आणखीन काय झालं मग सांगा बरं? 2 व्हॉट इज x अपॉन a. आपल्या बेसिक फॉर्म्युला म्हटला कशाचा? पिरियडचा. आता इकडे बघा हे सगळं आपण फॉर्म्युला इथे लिहिले आहे. mg sin थिटा. एक हा सुद्धा लिहिला का नव्हता? टीचा आपण लिहून घेऊ आपण. दुसरा एक टीचा फॉर्म्युला काय आपल्यापाशी? टेन्शन बॅलन्स कशाने केला आहे सांगा? टेन्शनचा. हा पिरियडचा झाला. दिस इज फॉर पिरियड, नाही तर कन्फ्युजन न करसान. दिस इज अ पिरियड इक्वेशन्स. टी इज इक्वल 2 अपॉन a. ओके. आता आपण जो 4चा फॉर्म्युला काढलेला आहे ते पहा इक्वेशन तिकडला. व्हॉट इज द फॉर्म्युला? एफ इज इक्वल टू मायनस mg x अपॉन यल. बरोबर आहे. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 4. आणखीन 4चा कोणता फॉर्म्युला आहे सांगा बरं? 4चा कोणता फॉर्म्युला आहे? आणखीन कोणता फॉर्म्युला आहे? m इंटू ए बाय न्यूटन सेकंड लॉ. एफ बरोबर काय असतो? मास इंटू ॲस्क्लरेशन्स. इथं पुट करा. mg x अपॉन यल. मग इथं काय काय कॅन्सल होणार? m कॅन्सल. म्हणजे ए बरोबर काय आलं तुमच्यापाशी सांगा मग? मायनस gx अपॉन यल. बरोबर आहे. आता इथं आपण फक्त डायरेक्शन कन्सिडर जर केली तर काय येणार? ए इज इक्वल टू gx अपॉन यल. मायनस साईन नाही राहणार. आता हा पिरियडचा फॉर्म्युला कसा मॉडिफाय करू शकतो आपण? याच्या जागेवर काय पुट करू आपण? gx अपॉन यल. बरोबर आहे. मग आता हे पुट करायच्यामध्ये पुट याच्यामध्ये म्हणजे इक्वेशन ए बिकम्स काय फॉर्म्युला सांगा? टी इज इक्वल टू 2 इंटू x अपॉन
एच्या अखेर आलं जी एक्स अपॉन यल. काय कॅन्सल होणार? हा एक्स एक्स कॅन्सल झाला. बरोबर आहे. एक्स एक्स कॅन्सल झाला म्हणजे काय राहिलं तुमच्यापाशी सांगा? व्हॉट इज रिमेनिंग? टी इज इक्वल टू 2 पाय इंटू सांगा यल कुठं जाईन आता? वर जाईन म्हणजे यल अपॉन जी. दिस इज द पिरियड फॉर्म्युला ऑफ द कोनिकल पेंडुलम किंवा सिंपल पेंडुलम. व्हॉट इज वी कॅल्क्युलेटेड? टी इज इक्वल टू 2 पाय यल अपॉन जी. बरोबर आहे. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म्युला तुमच्यापाशी कोणता आला ह्या कोनिकल पेंडुलमसाठी? त्याचा पिरियड काढण्याचा. टी बरोबर 2 पाय इंटू यल अपॉन जी. आलं लक्षात? मग आता ह्या फॉर्म्युल्याहून तुम्ही काय कन्क्लुजन लावसान सांगा बरं? व्हॉट इज यू कन्क्लूड? व्हॉट इज युअर कन्क्लुजन्स? सांगा आता फटाफट. सांगा व्हॉट इज यू कन्क्लूड? हा झाला पिरियडचा. बरोबर आहे. हा झाला पिरियड. 5. दुसरे फ्रिक्वेन्सीचं सांगा बरं काय राहणार आहे? फ्रिक्वेन्सीचा किती राहणार आहे? एन इज इक्वल टू काय असते? 1/t. बरोबर आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला झाला मग? 1/2 पाय अंडर रूट जी अपॉन यल. हा झाला कशाचा फॉर्म्युला? फ्रिक्वेन्सीचा. मग आता याच्यावर तुम्ही काय कन्क्लुजन बनवसाने सांगा मला आता. व्हॉट यू कन्क्लूड? व्हॉट इज युअर कन्क्लुजन्स? व्हॉट इज यू कन्क्लूड? सांगा आता. कन्क्लुजन सांगा आता. याच्यावर काय कन्क्लुजन असेल तुमचं आलं? कसं कन्क्लूड करता याच्यातून? म्हणजे याला म्हणतात लॉ ऑफ सिंपल पेंडुलम. सांगा याचे लॉ काय काय बनणार? लॉ सांगा याचेवाले. वर आला का? पाय पडतो एकटाच आहे का? लगेच तुम्ही सांगा त्याचे लॉ सांगा काय काय असेल. सांगा कोणते लॉ राहणार याच्यामध्ये? व्हॉट आर द लॉ ऑफ दिस कोनिकल पेंडुलम? ते बनतात ना असे पाळणे पण बनतात. असे यात्रेमध्ये पाहिले असेल तुम्ही आहे का नाही? असे ऑसिलेट होत राहतात तिथं. सांगा मग कोणते कोणते लॉ बनन? इथंच तर लिहिलं आहे सगळं. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय असन? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द पेंडुलम. बरोबर आहे. म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द पेंडुलम. जेवढी लेंथ वाढेल तेवढा पिरियडसुद्धा का होईल? वाढेल ना. जेवढा मोठा रस्ता त्याला तेवढं कवर करायसाठी जास्त टाईम लागेल. जेवढा लहान रस्ता त्याला टाईम कवर करायसाठी कमी वेळ लागेल. म्हणजे पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. लेंथ इन्क्रीजेस, पिरियड इज ऑल्सो इन्क्रीजेस. बरोबर आहे. हा झाला पहिला लॉ. कन्क्लुजन. दुसरा कन्क्लुजन काय याच्यामध्ये? पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. कशासोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तो? ग्रॅव्हिटीसोबत. बरोबर आहे. तिसरं सांगा काय येणार? पिरियड हा डज नॉट डिपेंड्स अपॉन मास. डज नॉट डिपेंड अपॉन मास. मासवर डिपेंड आहे काय? म्हणजे त्याच्यात किती लोक बसले त्या पाळण्यामध्ये, 100 बसो का एक माणूस बसो, त्याला तेवढाच पिरियड लागेल फिरण्यासाठी. 100ही बसले तर तो 1 घंटा घेईन. 1ही बसला तो किती वेळ घेणार? 1 घंटा घेईन. कारण का तो मासवर डिपेंड आहे काय? किती मास याच्यात आहे? नाही, मासवर डिपेंड आहेच नाही तो. डज नॉट डिपेंड अपॉन द मास. नंतर सांगा आणखीन याच्यामध्ये ॲम्प्लिट्यूड आहे का त्याचं? आलं नाही. म्हणजे पिरियड डज नॉट डिपेंड्स अपॉन द ॲम्प्लिट्यूड्स. ॲम्प्लिट्यूड पण डिपेंड्स नाही आहे किती दूर चालला तो होतं. आलं लक्षात? तो दिस आर द लॉ ऑफ सिंपल पेंडुलम. टी इज डिपेंड्स अपॉन लेंथ. फक्त कायच्या डिपेंड्स आहे तो? फक्त लेंथवर डिपेंड आहे. ग्रॅव्हिटी तर तिथं नॅचरली ॲक्ट होणारच आहे. आलं लक्षात? दिस आर द 4 लॉ ऑफ अ सिंपल पेंडुलम. पिरियड इज डिपेंड्स अपॉन द लेंथ, पिरियड इज डिपेंड्स अपॉन द ग्रॅव्हिटी, but does not depend upon the mass and does not depend upon the amplitudes. आलं लक्षात? So this is the derivation of a simple pendulum or conical pendulum or ideal pendulums. आलं लक्षात? नोट डाऊन करा त्याला. म्हणजे तुम्हाला सेपरेट. आता याच्यामध्ये दुसरा एक टॉपिक दिला त्यांनी, कोणतं? सेकंड पेंडुलम. तर सेकंड पेंडुलम कशाला म्हणसान तुम्ही सांगा?
व्हॉट इज सेकंड पेंडुलम? सेकंड पेंडुलम कशाला म्हणतात? सेकंड पेंडुलम कशाला म्हणू आपण? ज्याचा पिरियड किती असेल? 2 सेकंड. ज्याला ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागेल? 2 सेकंड. त्याला म्हणतो आपण सेकंड पेंडुलम. तसा ॲक्च्युली आपल्याला किती पिरियड लागतो? एकच लागतो. हा जो पिरियड आहे किती लागणार आहे? फक्त 1च लागेल. 1 सेकंड म्हणजे आपण त्याला 1 म्हणतो. पण इथं किती लागेल त्याला ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी? 2 सेकंड नेहमी. त्याला म्हणतो आपण सेकंड पेंडुलम. लक्षात म्हणजे टीची व्हॅल्यू किती झाली तिथं? 2s. यस म्हणजे हा झाला सेकंड. आता हा फॉर्म्युला पहा काय मॉडिफाय होणार. सो वी नो द इक्वेशन ऑफ पेंडुलम. काय फॉर्म्युला आहे? टी इज इक्वल टू 2π √L/G. टीची व्हॅल्यू आता किती रिप्लेस झाली इथं? 2 ने. म्हणजे काय फॉर्म्युलाला? 2/L/G. 2 काय झाला? कॅन्सल. म्हणजे काय राहिलं? 1 इज इक्वल टू π √L/G. आता याला केलं आपण दोन्ही साईडनं स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ द साईड्स. स्क्वेअरिंग केल्यानंतर काय आलं सांगा? स्क्वेअरिंग फ्रॉम बोथ साईड्स. बोथ साईड्स केल्यानंतर काय येईल मग? 1π² L/G. बरोबर आहे. म्हणजे L बरोबर काय झालं मग सांगा? त्याची लेंथ जर काढायची असेल सेकंड पेंडुलमची काय फॉर्म्युला येणार? G/π². बरोबर आहे. म्हणजे लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम ही कशावर डिपेंड्स आहे? ग्रॅव्हिटीवर. ग्रॅव्हिटी चेंज झाली तर लेंथसुद्धा काय होणार? चेंज होणार. आता ग्रॅव्हिटी, अर्थची ग्रॅव्हिटी काय फिक्स आहे? ती बदलते काय? नाही. ती फिक्स आहे म्हणून तिच्यासाठी काय फॉर्म्युला राहणार पेंडुलमचा? हाच राहणार आहे. टी इज इक्वल टू 2π L/G. पण आपण जर अर्थची ग्रॅव्हिटी सोडलं आणि दुसऱ्या कुठं जर गेलो तर तिथं मग आपल्याला थोडी माहीत आहे किती ऑसिलेशन लागते, किती पिरियड लागते. मग तिथं आपण कोणतं इक्वेशन यूज करणार आहे? दिस इक्वेशन्स. L इज इक्वल टू G/π² इज यूज टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम्स. आलं लक्षात? आणि सेकंड पेंडुलम कशाला म्हटलं आहे आपण? टू कंप्लीट द वन ऑसिलेशन द टाइम रिक्वायर्ड इज 2 सेकंड. इट इज कॉल्ड ॲज द सेकंड पेंडुलम्स. आलं लक्षात? तो यू नोट देऊन. आता इथे टॉपिक संपलं आपलं पेंडुलमचं. आता एक शेवटचं टॉपिक बाकी आहे, ते आता उद्या घेऊ.